आयोजित केला होता, त्याच्यासाठी मी इथे आलेलो आहे. आणि मला पटारा कुटुंबाने अखिल भारतीय पटारा कुटुंबाचा कुळ परिवार संमेलन 2025 निमित्त इथे आयोजन केलेलं होतं आणि मला स्टेजवरती तुम्ही बसण्याची आणि बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचा आभारी आहे. कारण मी एका संस्थेमधून किंवा एखाद्या हॉस्पिटलमधून इथं आलेला आहे आणि तुमच्या परिवारामध्ये मला स्टेजवरती बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार. आणि मी बघतोय सकाळी आलो तिथून गुजरातच्या गाड्या सेलवास इकडनं, अरे म्हटलं ही लोक जातात कुठे, तर नंतर कळालं की आज आपलं कुल संमेलन आहे आणि भरपूर लांबून लांबून लोक आलेले आहेत. आणि ही आपली एक संस्कृती आहे, आदिवासी संस्कृती आहे, तर अशीच जपावी असं मला वाटतं. आणि खूप छान कार्यक्रम आयोजन केलेला आहे. आणि त्याच्याबद्दल आता समोर आम्ही ब्लड कॅम्प पण आयोजित, डोनेशन आपण ज्या वेळेस करतो, जर आपण ब्लड डोनेशन करण्यासाठी घाबरतो, पण असं काही नसतं की ब्लड डोनेट केल्यानंतर हे चक्कर येते, उलटी होते, मळमळ होते, विकनेस होतं, माझ्यात रक्त कमी आहे असं नाही. कोणत्याही फॅक्टरीत तयार होत नाही, कोणत्याही कंपनीत तयार होत नाही. तर रक्त हे डोनेट केलं पाहिजे. सांगतात ना की रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना कोणी मनामध्ये भीती बाळगू नका की रक्तदान केल्याने असं होतं तसं होतं, काही होत नाही. आम्ही तिथं आहेत, तुम्हाला चांगली माहिती पण देऊ. आणि कोणाला करायचं असेल तर आपल्या व्हॅन समोर यायचं आणि रक्तदान करायचं आहे. आणि मी काय जास्त वेळ घेत नाही, कारण सगळे मान्यवरांची भाषणं अजून बाकी असतील, त्याच्यामुळे मला इथं बोलण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल थँक्यू. सर्वांचे मनापासून आभार. आपल्या पाटारा परिवारांना हे 2025 वर्ष सुख समृद्धीचं आरोग्याचं जावं असे मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. हे बघा, आज हा तुमचा जो संमेलन ठेवलेलं आहे अतिशय चांगला चालू आहे. का? कारण सर्व लोक एक ठिकाणी आपल्याला भेटतात, कुठे बाजूला असतात ते पण एक ठिकाणी येतात. तर असं संमेलन प्रत्येक वर्षी झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्ही या पाटारा यांच्याकडून असे सांगितलं नाही का आमचा पाटारा मेळावा आहे त्या ठिकाणी तुम्ही रक्तदान शिबिर ठेवला तर आपले जे डोनेट देणारे असतील ते देतील. कारण हा रक्त कोणासाठी असतो? गरीब गरजू या लोकांसाठी. कारण आता हा आजार भरपूर चालू आहेत, चिकन सेल, ब्लड कॅन्सर, त्याच्यानंतर आपली किडनी डायलिसिस करायला लागतात, त्यासाठी रक्ताची आवश्यकता असते. कारण गरीब गरजू हे रक्त कुठून आणणार? म्हणून हे आपले जर कार्ड असलं का आपण त्या ब्लड बँकेला दाखवलं का आपल्याला ते रक्तातून काही गुरुबंधू आमचे आलेले आहेत त्यांनी पण केलेले रक्तदान. कारण हे रक्तदान कोणासाठी करायचं असतं? गरिबांसाठी आणि त्यांना आवश्यकता असली त्यांच्यासाठी हे रक्ताचा. कारण जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज यांचा कुंभमेळा प्रयागला आहे, तिथे त्यांनी संकल्प केला आहे का आम्ही 1,00,000 बॉटल रक्तदान करणार. आणि तुम्ही सर्व ज्यांनी कोणी त्यांनी दिलं तर आम्ही सर्वांचा आभार मानू. श्री गुरुदेव. खूप खूप धन्यवाद. आपला बिरसा पनवेलचे तहसीलदार कैलासवासी तुलजीबाई पटारा यांचे ते मोठे सुपुत्र किंवा ज्येष्ठ सुपुत्र मनोजभाई पटारा, ज्यांचं आमच्याकडून स्वागत करणे राहून गेलं आहे. वेळेअभावी आम्ही सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करून कार्यक्रम पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढील रूपरेषेत कार्यक्रमाची प्रास्ताविक किंवा याचा उद्देश काय, आपण का मेळावा केला पाहिजे. खरोखरच आज खूप आनंदाचा दिवस आहे की आपण या मंडपात चांगल्या मोठ्या संख्येने आपण एवढ्या लांबून सकाळी लवकर घरून निघून आपण कार्यक्रमासाठी हजर आहोत. कार्यक्रमाला आपण गेल्या वर्षभरापासून आपण प्रयत्न चालू केलेले आहेत आणि त्याचे निश्चितच फळ हे आज चांगल्या प्रकारे दिसत आहे. कार्यक्रम घेण्याचा उद्देश काय, आपण हा मेळावा कशासाठी गेला पाहिजे, तर त्याचा उद्देश असा आहे की पाटारा कुटुंबाचे किंवा परिवाराचे संघटन करणे, कुळ, ऐतिहासिक रूढी परंपरा, कला आणि संस्कृती जतन करणे. प्रास्ताविकमध्ये एवढंच सांगू इच्छितो की बोलण्यासारखे खूप आहे. आपण सर्वांनी ह्याबद्दल कार्यक्रमाबद्दल तर आपले मनोगत व्यक्त करणारच आहात. तसेच कार्यक्रमामध्ये आपण
याच्या अगोदर झालेले आहेत मेळावे खूप झालेले आहेत. आपण कार्यक्रम का घ्यावा तर आपली बरीचशी अशी काही आपले परिवार आहे की तो आपल्यापासून ज्याच्या त्याच्या कामधंद्यानुसार तो जिकडे गेला तिकडे त्यांचा स्थानिक वास्तव झालेलं आहे. त्याच्यामुळे आपले एकमेकांच्या ओळखी होऊ शकत नाही. कुठेतरी आता आमचा प्रवास करत असताना ह्या कार्यक्रमाची पत्रिका देत असताना खूप म्हणजे आम्हाला तेवढाच आनंद पण झाला की भरपूर मोठ्या प्रमाणात जवळजवळ 130 गावात हा प्रवास झालेला आहे आणि चांगल्या प्रकारे आपली जी परिवार आहे तो आम्ही शोधून काढण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे. अजून असा पण परिवार आहे की जवळजवळ 40 ते 50 कुटुंबापर्यंत किंवा गावापर्यंत आम्ही कुठेतरी थोडा कमी पडलो आहे. निश्चितच जरी मेळावा झाला तरी आम्ही मेळाव्याच्या नंतर पण ती इच्छा माझी आहे किंवा आमची आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि मला प्रास्ताविक मांडण्याचा जी संधी दिली आयोजकांच्या वतीने मी आभारी आहे. धन्यवाद. त्याच्यासाठी नाईलाजाने आम्हाला तो 2019चा कार्यक्रम रद्द करायला लागला. आमचा थोडेतून सगळा पत्रिका पण सगळा रेडी होतेला होती. 2019 पासून आम्ही जी तयारी केली तेवढ्यात फक्त आम्हाला जी वर्गणी जमा झाली 2019-20 असे हे कालावधीत ती होती 10,400. ती वर्गणी आमच्याकडे अजून पण त्याचा हिशोब आहे. ही वही त्याच्यासाठी मी घेऊन आलो. त्याच्यानंतर चालू म्हणजे 14 एप्रिल 2024 मध्ये मांडवा तालुका कपराडा जिल्हा वलसाड गुजरातमध्ये जो गेल्या वर्षी मेळावा झाला त्याच्यामध्ये आम्ही कोणाचीही पूर्वपरवानगी कोणाचे पूर्वसंमती किंवा कोणालाही न विचारता आम्ही तो विडा उचलला. तो याच्यासाठी का आम्ही जी मागची तयारी केली होती ती आम्हाला पूर्ण करायची होती. आमची जी इच्छा होती ती आम्हाला पूर्ण करायची होती. म्हणून हे तो विडा उचलून पुढील कार्यासाठी तुम्ही जी संधी दिली ह्यामध्ये चालू वर्षात 2024-25 मध्ये आम्ही पत्रिका वाटप करताना कोणाकडेही वर्गणी स्वीकारण्याचा प्रयत्न केला नाही. काही ठिकाणी थोडा जुलूम जबरदस्ती झाली पण ती आपल्या परिवारासाठीच होती त्याच्यामुळे आम्ही ती आनंदाने स्वीकारली. तर अशी काही ठराविकच 4 ते 5 जणांकडून ती आम्ही स्वीकारली. आम्ही बाकीच्यांची स्वीकारली नाही ते याच्यासाठी काय वर्गणी तुम्ही नाही दिली तरी चालेल पण संमेलनासाठी आली पाहिजे. तर तो आमचा उद्देश असा होता काय आम्ही म्हणजे पोरा हो आमच्या इथं फक्त डवऱ्या एकूच आहे. तर तो डवऱ्या समजायचा आता त्याला जास्त हिंडाय नाही तर मग तो आम्हाला कुठं कुठं दाखवल आपला परिवार कुठं कुठं आहे तर आम्हाला कुठं दाखवतो असा. तर आम्हाला सांगेल काय मांडवीला आहे इकडं आहे तिकडं आहे तर ते आम्हाला जेठं जेठं सांगेल ते आम्ही तेठं जाऊन आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊ कसा जायचा काय जायचा. बाकीचा आता फोना निघली त्याच्यामुळे ते फोनाखाल पण वाट कशी दाखवायची ते फोनाने पण आम्हाला दाखवली. तर असा करून ना तसे मग आम्हाला तो मार्ग दाखवला. तर 2024-25चा जो प्रवास करताना प्रास्ताविक मांडताना तर तुम्हाला त्याच्यात माहिती भेटलीच पण त्याच्यात जो जमा जी रक्कम झाली ती 12,500 रुपये ओढीक जमा झाली आत्तापर्यंतची. आता तिकडे जी जमा होदेल आहे ती सोडून आत्तापर्यंत जी इथं माझ्याकडे जो रेकॉर्ड आहे तो 12,500 हो चालूचा ना मागचा 10,400 असा एकूण 22,900 हो टोटल जमा आहे आपल्याकडं. त्याच्यात खर्चाची बाजू अशी आहे ना एवढे अख्खा दिवस रात्र फिरलं ना याने काय ह्यानं काय मला कुठं जायचं कुठं नेटवर बघितलं आणि सर्व गावागावात फिरलो ना पत्रिका वाटली. मला खूप खूप आभार वाटला. धन्यवाद. आदिवासी जंगल
समुद्राच्या बागमंदी माझा अलिबाग वसलाय गो. समुद्राच्या खुशीनं ह्यो खुशीनो तोऱ्यात बसलाय गो. नानी सुपारीच्या बागमंदी माझा अलिबाग वसलाय गो. समुद्राच्या खुशीनं ह्यो खुशीनं तोऱ्यात बसलाय गो. खाया पाण्याच्या दर्यामंदी गोडवा हिरीच्या पाण्याला, गोड्या पाण्याच्या हिरीची चव येईल शाळ्याच्या पाण्याला. सरखेलाच्या माझ्या दर्याच्या राजा सरकेलाच्या माझ्या दर्याच्या राजा, तुला मानाचा नारळ दिला, तुला मानाचा नारळ दिला. जसा खणगावचा खांदेरी तो अलिबागचा कुलाबा किल्ला. ओ कीर्ती तुझी र सांगू मी किती गाजवी रायगड जिल्हा. माझ्या शिवरायाने पायावर शंभूराजानं बांधिला. आरमार माझ्या मराठ्याचा सरखेलांनी वाढविला. ही पावन माती लावून माती कीर्ती समोरून येला, कीर्ती समोरून येला. माघाच्या गणेश जयंतीला होऱ्या निघाल्या कुलाब्याला. समुद्राच्या देवा भेटायला, सिद्धिविनायक पूजायला. माघाच्या गणेश जयंतीला होऱ्या निघाल्या कुलाब्याला. समुद्राच्या देवा भेटायला, सिद्धिविनायक पूजायला. सिद्धिविनायक महिमा तुझा, तुझ्याची गाव हाय थंड माझा. नवसाला पावतो देव माझा. अलिबागचा हृदय राजा माझा. सरखेलाच्या माझ्या कोकणच्या राजा. सरखेलच्या माझ्या कोकणच्या राजा, तुला मानाचा नारळ दिला, तुला मानाचा नारळ दिला.
शकत आहे. गेल्या वर्षी आपला मेळावा गुजरात मांडवामध्ये झाला. यावर्षी आमच्या गावात होताना मला खूप आनंद होत आहे. मेळाव्यामुळे आपली ओळख वाढत जाईल. म्हणून आपल्या परिवाराचा मेळावा हा दरवर्षी झाला पाहिजे अशी माझी नम्र विनंती. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आणि आपले सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. दर वर्षाला असाच प्रोग्राम व्हायला पाहिजे. कुठं पण आपल्या गावात जायचा प्रोग्राम वर्षाला एक वर्ष भेटाय का डेली वर्षाला भेटत नाही, एक वर्षाला भेटत. आपल्या सर्वांना जायचं आहे, प्रोग्राम अटेंड करायचा आहे न सर्व भाव बंधून आपल्या पटारा परिवारचा पुढे चालवायचा आहे. एवढीच मला नम्र विनंती. जय हिंद, जय भारत. धन्यवाद प्रमोद भाई. पुढील मनोगत व्यक्त करतील शमसुभाई पटारा यांना भूमी अभिलेखमध्ये आणि निराज चालवेल. ते वेळेचं हे लखान. ते राजे हे पृथ्वीवर कोणी पण मानव आहे पण दोन. एक जणाला जिंकता येत नाही. घुसनबार राणीने जोड केली आपल्याला राजेराणी. त्याने आपल्याला दादालाही एक जणाला जगता नाही आहे, बायकोलाही जगता नाही. त्याच्याबद्दल जोड दिली. मांडव्या गावाच्या आपल्या नावावर करून हे दस्तावेज दिली. हे आपल्याला पटारा कुटुंबावर पक्के पुरवार दिलेला आहे. घुसलबाराने त्याचा लखान परिवार त्यांनी मागणी करेल. एक जणाला जगाय नाही. हे आपल्या आहे ना पूर्ण दस्तावेज करून दिलेला आहे. जुना पराणा लखान ते वेळेचं आपला काही जन्म नाही हवा. आमचे वडील होतं ते सगळं गेलं. मराठी तुम्ही बोला ते मला येत नाही पण तुम्ही समजून घ्या. ते वेळेचं हे जुना पुराणा आपल्यावर लखान आहे. मांडव्यात पुरा तरवार आहे, ढाल आहे, भाल आहे, सगळा पुरवार आपल्यावर आहे. पण तेही दिला नाही. आपल्या कुटुंब परिवार नाही बचत. त्याचे बदल यांनी साईड सोडली, पूजा राखली. होळी लावाय, गणवत देवाची, सगळे देवाची, आसवी, कोठारीन ही देवी आपली जवळ राहिली. सगळी आहे तर खातीदारचा आपले माणूस होतो ते साईडला निघलो. आम्ही राहिलो काष्टुने पाड्यावर. इकडं दूर दूर पसार झाला आपल्याला. आपल्याला आज कोणी गणत नाही पण लखान आहे. आपल्याला काहीच पाहिजे नाही पण सुखे जिवंत जीवाय आहे. हे आपल्याला जाणारे पुरता लखान आहे. तुम्ही जेला जे लागेल तो आज तर नाही मिळेल पण कधी पण तुम्ही भरतभाई धरोस करून तुम्हाला सगळेला वाचाय जाणारे मिळेल. तो होडाक मला बोलाय भरतभाईने त्याच्यावर चाच दिला तर बोलो. मग दुसऱ्या वेळी दुसरा लखान आणून दुसरा बोलो. मी जरा देवले भाईवर देईल. बोलाल तर तुम्हाला माफी करायला पडेल. आणि वडील बसून आणि आपल्या बारीकले पोसायला बोलायचं मला बघा आहे नाही. पण હવે ते समाधान करून घ्या. हे आपल्याला यावर जुने पुराणाचा सिक्का दिलेला आहे. भूसल कुंवर बार आणि नेहराज चालवे. मग अठा असा आला. मांडवे परगाणा सरकारी गांव कर 352. गांवकरी रतनराव साल. गांवकरी रतनराव डने साल 1833 सूद 13 रोज शुक्रवार महिना भादवरा. समस्त युवरदान पटेल पुंजा. पुंजा पण पटारेला आपल्याला सोपलेला आहे. राणीचा सिक्का पण अठा आहे. यामध्ये दुसऱ्याने लिखेल पण गावकर भावलिया काकड पटारा. खरेखर आपला पटारा भावलिया काकड मांडवेत पहला उतरेल. तटून हे आपली ही पिढी आहे. देवी देवताची पूजा सोपनेली आहे. तर असा आला काय रतनराव हो कसे पुढाला आणि आपला भावले काकड मागा राहिला. आणि आपले असं सांगू काय पटारा पहला उतरेल. पण आपले पटारा गरीब होता. आपल्याला गरीबाला चालवायला नाही. त्याच्यानंतर हो रतनरावला आणून येलं. भावले काकांनी विलनामा करून त्याला राजे जाहीर सोपला.
मी बारीकला आहे पण कदाच कोणी ठगाही लावल पण खाली पण पूजा मागा ही पूजा काही आम्ही देणार नाही. तर आज पण ही मांडव्याला आपले कास्तुण्यावर तरी मांडव्यात झाले वगैरे पटारे वगैरे होळी ही टपकत नाही. आता सुमी वसी धार कोट पण आपल्याला जाणार होता आज पण आहे. तटजान आज हे रस्ता आपला दगडाचा कोट पण ते हे आता आज आपल्याला कोणी पटाऱ्याला गण नाही એટલે दुसऱ्या जो मोठा आपल्या आहे तेही नरसेला सोपून दिली. कोठ हनवत धाम तो पण आपल्याला जास એટલે आपले भरतभाई हा पण तथा त्याला पूजा पण करून आला. गडी नगरधाम ती पण आपणाची तट पूजा पटाऱ्यांची आज पण आपल्याला देखाय पण मिळत आहे. जो देखून इथे त्याला खरेखर आपली वस्तू पटाऱ्यांची तट आहे. तर धीरे धीरे जे आपला असा कुटुंब परिवार वधल तर ते ठिकाणी आपले एखादवार ना एखादवार आखाला देखाय पण मिळेल आणि ते ठिकाणी एखादवार आपले कुटुंब मेळा करून खरखर माझी चुकी होई बोलायची. तर धन्यवाद. आणि आपल्या कुळ परिवाराला सर्वांना आपल्या देवतेला नमन करून आणि वरिष्ठांच्या घालून दिलेल्या नियमाप्रमाणे वेळेचे बंधन पाळून मी फक्त 2 शब्द बोलतो की आपला हा जो मेळावा आहे हा कुणी चालू केला, कसा चालू केला तर प्रमुखांनी किंवा वरिष्ठांनी याची आपली प्रत्येक वर्षी आपली त्याची माहिती आता जशी दिली तशी माहिती द्यावी. आणि म्हणून त्यासाठी आपण आज जो इथं जमलो आहोत तर हा मेळावा तर आहेच पण खरी आपली ही आनंदाची दिवाळी आहे. ही सर्वांनी आपली आनंदाची दिवाळी कशी साजरी करावी हे आपण याच्यात प्रामुख्याने आपण देवाणघेवाण विचारांची देवाणघेवाण सुखादुखात सहभागी तिथून आपली ओळख पाळख आणि नंतर भावांनो आपला जो परिवार आहे आपल्या परिवारामध्ये कुणी अडचणीत जीवनात माणसाच्या जीवनात भरपूर अडचणी येतात पण जो कोणी ज्या क्षेत्रात काम करत असेल कुणी नोकरीमध्ये असेल कुणी एखादा शेतीचे काम करत असेल कोणत्याही क्षेत्रात असो पण एखाद्याला अडचणीच्या वेळीस आपण यथाशक्ती जितकं मदत करता आली तितकी आपण कुळ परिवाराला भावबंधाला मदत केली पाहिजे. शिक्षणाची घटना असो किंवा दुःखद घटना असो कोणत्याही बाबतीत आणि आपण इथं जर जमलो आज आपण इथं जमतो तर एकूण मेळाचं मोबाईल नंबर घेतो तर ते मोबाईल नंबर घेतल्यानंतर आपण घरी अंधश्रद्धा निर्मूलन याच्यासाठी अजून व्यसनमुक्ती ह्या गोष्टीवर आपण जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. अजून म्हणून मी वेळेचं बंधन पाळून आणि सर्वांना विनंती करतो आणि असंच आपले भेटीगाठी होऊ द्या. ह्या मेळाव्याला उपस्थिती दर्शवा आणि शेवटी सांगतो आपल्या आईवडिलांची सेवा करा आणि इथंच बोलून माझे 2 शब्द संपवतो.